पायवाटेचे का? आता लई लोक जातात ना त्याच्यामुळे पायवाट. त्याच्या अगोदर त्या कपकेकला पाऊस लागू नये त्याच्यामुळे त्यांनी काय केलं जुगाड, तर तो जुगाड म्हणजे. वेलकम बॅक मित्रांनो, मी तुमचा हॅप्पी म्हणजेच आकाश. आजचा जो व्लॉग आहे तो आहे तामिनीमधील सावळ्या घाटातील, आणि इथून दिसणारे मी तुम्हाला दोन वॉटरफॉलचे सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवणार आहे. पहिला म्हणजे रिंग वॉटरफॉल, दुसरा देवकुंड वॉटरफॉल, आणि तामिनीमधील घडलेले माझे किस्से मी तेही तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. जर तुमचाही या मान्सूनमध्ये तामिनीमध्ये किंवा सावळ्या घाटामध्ये जायचा काही प्लॅन असेल आणि तुम्हाला प्रॉपर अशी डिटेल्स माहिती हवी असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो, तिथे तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाईल. तर चला आता आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आता आम्ही आहेत परातेवाडी येथे. इथेच आम्ही गाडी पार्क केली आणि इथूनच आपण जाणार आहोत सावळ्या घाटाकडे. आणि आपला काही हा जो काही ट्रेक असणार आहे तो हार्डली 1 तासाचा असणार आहे. रस्ता कसं आहे? पायवाट आहे. पायवाट आहे का? जे ट्रॅक्टर आहे ना, हां, तिथं गेलं की राईटला वळा. ओके ओके. आणि हे कसं आहे म्हणजे रस्ता कसा आहे? पायवाट पायवाटेचे का? आता लई लोक जातात ना त्याच्यामुळे पायवाट चांगली झाली. ओके. आणि हे टावरापासून गेले ना की डायरेक्ट तिथं राईटला वळा. ओके ओके, ठीक आहे, चालते. गेलेत लोक. ठीक आहे, चालते, थँक्यू. कसं वाटतंय? ओके. आपलं असं भिजलेलं आहे, आपलं लेस रेनकोट घातलेलं आहे. हॅपी पाऊस लागू नाही त्याच्यामुळे कसं चाललेलं आहे, उलट असं चालत आलेलं आहे. का रे बाबा? हे पण लागतेच जास्त चेहऱ्यावर असं होते. पाठीमागून किती लागा आता, आणि ती काहीतरी आपल्याला दाखवते वाटते. अरे बापरे, इथला भारी. थांबा 1 मिनिट मित्रांनो, तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला. इतका डीप असा रस्ता हा. मित्रांनो, आम्ही लास्टचे 15 मिनिट इथं बसलो, फक्त समोरचं वेदर क्लिअर होण्याची वाट पाहतो. हॅपी वाळा, थकला काय?
एवढं चालल्यानंतर दोघाला पण खूप भूक लागली होती. सो आम्ही येताना कपकेक सोबतच आणले होते. सो म्हटलं चला इथंच खाऊन घेऊया. तर हॅपीने कपकेक काढले तर, पण त्याच्या अगोदर त्या कपकेकला पाऊस लागू नये त्याच्यामुळे त्यांनी काय केलं जुगाड, तर तो जुगाड म्हणजे असा झाडाला छत्री लटकवली. असा हा आहे आमचा नगरचा हॅपी. तुला खायचं आहे? तर चला अरे घेऊया. डाईटवर आहेस तू? जिम? नाही नाही, डाएटवर मी खूप चाललो आहे. एनर्जी माझ्या खूप बंद झाल्या. थंडी वाजते, खूप जास्त थंडी वाजते. तुम्ही येत जा खरं ट्रेकिंगला भावांनो. हॅशटॅग बंटी. हा जो समोर दिसतोय हाच आहे जो पॉईंट आपल्याला इथे यायचं होतं आणि इथूनच आपल्याला देवकुंडचा नजारा दिसतो. चला इथे येऊन आम्ही 1 तास वेदर क्लिअर होण्याची वाट पाहत थांबलो आणि हळूहळू ज्या प्रकारे आम्हाला व्ह्यू पाहायला मिळाले तो क्षण, तो आनंद मी कधीच विसरू शकत नाही.